महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा हरे हरे राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी सुखदा
साधू म्हणावे कोणासी साधू म्हणावे कोणासी जो नित्य भोगी परनारीशी जो नित्य भोगी परनारीशी साधू म्हणावे कोणासी साधू म्हणावे कवणासी साधू म्हणावे कोणासी साधू म्हणावे
म्हणावे कोणासे साधू म्हणावे कोणासे साधू म्हणावे कोणासे साधू म्हणावे कोणासे नित्य भोगी पडणारी नित्य भोगी पडणारी नित्य भोगी पडणारी नित्य भोगी पडणारी भोगोनिया जारणारी भोगोनिया जारणारी नित्य भोगी पडणारी नित्य भोगी पडणारी नित्य भोगी पडणारी नित्य भोगी पडणारी भोगोनिया जारणारी भोगोनिया जारणारी मातलीची इच्छा करी पातलीची इच्छा करी पातलीची इच्छा करी पातलीची इच्छा करी Thank you.
Yeah.
हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. आज कमला एकादशी आपली सर्वांची पंधरवड्याची अशी येणारी आज कमला एकादशी आणि ह्या कमला एकादशी निमित्तानं माझं पामराकडे ही पाक्षिक जी सेवा आहे कीर्तनरूपी ती आपल्या सर्वांच्या परिचित असणारे आपले सर्वांचे लाडके सुपरिचित युवा कीर्तनकार आपल्या मंडळाचे अध्यक्ष चैतन महाराज भोई यांनी ही सेवा माझ्या पामराकडे सुपूर्द केली. मी आपल्याच एक शाळेतला विद्यार्थी आहे आणि शेवटपर्यंत विद्यार्थीच राहणार. मगाशी महाराजांनी सांगितलं की अखंड जग हे गुरुने व्यापलेलं आहे बरं का. नवे नवे तर सद्गुरूने व्यापलेलं आहे. तर या ज्या उपाधी आहेत गुरुजी नाही का, पण त्या गुरुजनांमध्ये पण बऱ्याच गुरुजींना अशी नावं ठेवली जातात नाही का, जसा स्वभावानुसार असतो. तर आज ह्या एकादशी निमित्तानं माझं पामराकडची सेवा आणि आपल्या सेवेसाठी तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपल्या सर्वांच्या कानावरून गेलं असेल नसेल तरी मला असं वाटलं की हा अभंग निवडावा आणि 2-4 लोकांची सहमती घेतली, 2-4 सद्गुरूंची सहमती घेतली आणि हा अभंग आपल्या सेवेसाठी निवडला. साधू म्हणावे कोणाशी, साधू म्हणावे कोणाशी, जो नित्य भोगी परनारीसी, भोगुनिया 4 नारी आणि 5वीची इच्छा करी. भोगुनिया 4 नारी 5वीची इच्छा करी, 5वीसी भोग गेला आणि तिच्या पोटी समावला. तुका म्हणे साधू तोची भला, जन्म मरण नाही त्याला. भोगुनिया 4 नारी आणि 5वीची इच्छा करी. विठ्ठला हरी हरी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपलं वारकरी संप्रदायाचं आदिदैवत परमात्मा पांडुरंग, त्या पांडुरंगाचे एक वेळ भजन करू. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन.
या सुंदर कराना संतांचे या कराना संतांचे या सुंदर कराना संतांचे या बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपा त्यांच्या कृपा झाली घटे त्यांच्या कृपा त्यांच्या कृपा झाली घटे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संत त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तसंच ज्या माऊलींनी आपल्याला हे जे व्यासपीठ प्रदान केलं आणि ते सहजासहजी नाही केलं तर आपल्या मायबाप हे जसं सांगतात बुवा की एखाद्या फुलाला मोठा फूल असतं पूर्वीचा काळ तेव्हा तिथं बळी द्यावा लागत असेल अशा काही घटना आहेत तद्वत आपली जी ही हिंदवी परमार्थाची पताका हा ध्वज रोवताना हे व्यासपीठ येताना आपल्या स्वतःच्या आईवडिलांचं बलिदान दिले त्या माऊलींना एक वेळ ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा राजया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो जराजरी पवन झालो जराजरी करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त घटिका आणि आत्ता लाईव्ह नाही का आपल्या सेवेसाठी निवडलेला अभंग आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी देहूचे संत श्रीमंत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. हा अभंग
द्वैत आणि अद्वैत असा जो मिश्र आहे, तर महाराज अभंगाद्वारे सांगतात, साधू म्हणावे कोणासी जो नित्य भोगी परणारसी, भोगुनिया चार नारी पाचवीची इच्छा करी. साधू म्हणावे कोणासी काय सांगितलेलं आहे की साधू कुणाला म्हणायचं, जो भोगी परनारीशी. परनारी म्हणजे ऐकताना आपल्या श्रोतावर्गाला वेगळं वाटेल, परंतु अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या होऊ नये म्हणून तुकाराम महाराज सावध करतात की भोगुनिया चार नारी पाचवीची इच्छा करी. आपल्या चार नाऱ्या म्हणजे परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. आता तुमचं सतत भजन चालू आहे, तुमचं भजन चालू आहे, या चारी नाऱ्या चालू आहेत आणि पुढे सांगतात की पाचवीची इच्छा करी. पाचवी नारी परेच्या पलीकडे आणि अनिर्वाच्य तिची इच्छा करता करता हा जीव काय करतो तर तिच्या पोटी समावला जातो. म्हणजे समावला जाणे म्हणजे एकरूप होणे. म्हणजे आता तुम्ही जीव या संज्ञेवर असल्या कारणाने आपल्या चार वाण्या चालू आहेत. परा, पच्छंती, मध्यमा. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. मध्यमा इथे येते, इथं पच्छंती, इथून जी सुरुवात होते काय, आणि खाली जी सुरुवात उदद्वाराजवळ जी आहे, अशा पुढे त्या नाड्या येतीलच. तर जी पाचवीची इच्छा करी आणि पाचवीशी भोग गेला. तुकाराम महाराज पुढे सांगतात की तुका म्हणे साधू भला, तुका म्हणे साधू भला, जन्म मरण नाही त्याला. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की तो खरा साधू. का तर त्याला जन्म मरण नाही. कधी, ज्या वेळेस पाचवीशी भोग गेला, म्हणजे आपण सहजगत्या घेतो, परे होऊनी परते घर तेथे राहू निरंतर. कारण का ती खरी परमार्थाची जागा आहे, निरंतर राहण्याची. विठ्ठला असा सरळ सरळ अभंगाचा धावता भावार्थ, बरं का. असा सरळ सरळ अभंगाचा धावता भावार्थ असो. अरे आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे फुटून नको देऊ फाटे, किंवा नका देऊ फाटे. आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन इथे राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. म्हणजे आता जी सुरुवात आहे ह्या भक्ती मार्गाला, आणि मी त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या वाटेवर पाऊल टाकलेले आहे, म्हणून ते पाऊल इकडं तिकडं होऊ देऊ नकोस अशी विनवणी पांडुरंगाला करतात. तीच विनवणी आपण पांडुरंगाला करू आणि पुढे शेरवायला सुरुवात करू. ठला
कोणासे साधू म्हणावे कोणासे जो नित्य भोगी परनारीसे. तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? साधू म्हणावे साधू कोणाला म्हणायचं आहे? आपण बोलतो संत आणि साधू. साधू आणि संत काही वेगळे नाहीत, परंतु खरा साधू कसला? म्हणजे दोन्ही दिसत ती सारखी, वर्मद आणि तोची पारखी, नाही का? आता महाराजांनी सर्व एका तासामध्ये आपलं जे माझं 2 तासाचं कीर्तन आहे काय ते सर्व सांगून मोकळे झालेले आहे. मला काहीच ठेवलं नाही, परंतु एक उजळणी व्हावी, नाही का? माझ्याजवळ काय असेल जे तुमच्याकडून जे मी ऐकलं असेल, जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन्म, नाही का? म्हणजे असा जो निरोप ठेवायचा आहे तो माझ्या मनापासून तर आपल्या कानापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन मी. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की साधू म्हणावे कोणाशी जो नित्य भोगी परनारीसी. अशा साधकाला किंवा जीवाला आता ज्या वेळेस तो हरिनाम घेतो, आपण बोलतो की हरिनाम कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, नाही का? हरिनाम कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, पण आपण तिकडं दुर्लक्ष करतो आणि आपल्याला मग आळस भरतं किंवा आपण करत नाही, दुर्लक्ष करतो. तर इथं सरळ सांगितलेलं आहे, जर तुमचा निश्चय झाला नाही, काय निश्चय व्हायला पाहिजे. जोपर्यंत निश्चय होत नाही, मग निश्चय करायचा कोणी? मन तर इकडं तिकडं सैरा वैरा पळतं, नाही का? मन इकडं तिकडं सैरा वैरा पळतं. परंतु तुकाराम महाराज सांगतात काय, ही जी साधू वाणी आहे ती खरी आणि खोटी. मग खरी आहे तिचा प्रत्यय आपल्याला प्रत्येकाला यायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की साधू म्हणावे कोणासी जो नित्य भोगी परनारीसी, नाही का? साधू म्हणावे कोणासी जो नित्य भोगी परनारीसी. नित्य म्हणजे 24 तास सतत. आता तुमचं भजन चालू आहे की नाही? त्याच्यामध्ये काही खंड आहे का? तुमचा श्वास चालू आहे त्याच्यामध्ये काही खंड? झोपले तरी चालूच आहे, जागे असले तरी, म्हणजे 24 तास तुमचं भजन चालू आहे. परंतु का कळत नाही? तर जीव ह्या संज्ञेवर असल्या कारणाने या जीवाला ते कळत नाही. आणि ज्याने कळवून घेतलं, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, हरी माझा दैवा पारणारी, हरी माझा दैवा पारणारी, हरी माझा दैवा पारणारी. का? तर ते कळून घेतलं. मग आता सांगा बरं, ही 15ड्याची जी एकादशी येते, मग आपल्याला घरात काही काम नसतं म्हणून आपण टाइमपास म्हणून इथे येतो का? किंवा ज्यांनी गळ्यात माळा घातल्यात मग ते त्यांचंच काम आहे म्हणून चला बाबा एकादशीला कार्यक्रम आहे, पण ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांच्यासाठी हा निरोप असतो. कारण का? बरं ज्यांनी घातल्यात त्यांच्याकडे ते खरं नाम आहे की नाही याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. कारण का? आपण बोलतो आता इथं भरपूर काही होतं, व्यासपीठावरून सांगणारे सांगतात की रामकृष्ण हाच मंत्र श्रेष्ठ आहे, नाही का? परंतु ज्या मंत्राने आता रामकृष्ण तुम्ही ज्या वेळेस मंत्र घेता त्यावेळेस तुमचे अष्टसात्विक भाव होतात का? जर होत असतील, पण ते कुठून होतील माहिती आहेत का? जोपर्यंत ब्रह्मनाम घेणारा आणि ब्रह्मनाम देणारा काय त्याच्या मुखातून ते शब्द येत नाही, तर मग त्याने काही म्हणावं तरी तुमची अवस्था होईल. कारण का? ही माऊलींची अनादी परंपरा आलेली असते त्यांच्या कानी आणि त्यांच्या मुखावाटी ती पेरली जाते. म्हणून मग खरा मंत्र काय? तर तो गुपित आणि गुह्य आहे.
आणि तो गुह्य जोपर्यंत मंत्र आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपले अष्टसात्विक भाव होत नाही. आणि महाराज सांगतात काय, हे जे हा जो अभंग आहे या अभंगामध्ये कंप्लीट म्हणजे अनुसंधानाचा विषय. आणि जोपर्यंत आपण हे घेत नाही काय, आपल्या इंटरनल आतला विषय आहे हा, बाहेरचा नाही. आपण सर्व बाहेर करायला जातो आणि मग काय होतं तर आपलं सर्व फसलं जातं नाही का. म्हणजे आता ते करतात म्हणून आपण करतो. आता एवढं बोंबलून सांगतात इथं काय की देव बाहेर आहे, देव बाहेर आहे, परंतु तो कसा आहे तर ते तुकाराम महाराज तेही सांगतात. आमच्या प्रभाकर महाराजांचा नेहमीचा अभंग की देव कुठे आहे. बोला बोला. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, प्रमाण, कारण त्यांचा तो प्रमाण थेट आहे. त्यांचा म्हणजे महाराजांचं ते तुकाराम महाराजांचा, पण ते पडिले वळण, कारण त्यांना आवडता प्रमाण आहे तो की देव बाहेर आहे. तो कसा आहे तर नटलेला आहे. देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. चर अचरामध्ये देव आहे, परंतु रीतीप्रमाणे जायचे आपल्याला. जर आपण रीतीप्रमाणे गेलो नाही, साधू संत रीतीप्रमाणे गेले काय, मार्ग दावणी गेले आले, दया दिली संताचे, दया दिली संताचे, दया दिली संताचे. मार्ग दावणी गेले आले, दया दिली संताचे, दया दिली संताचे, दया दिली संताचे. त्यांची पंथे चालू जाता, चालू जाता. कुठल्या पंथाने, साधू संतच्या पंथाने चालू केले, चालत गेले. म्हणजे सुरुवात काय आहे, मार्ग दावून गेले. आधी मार्ग म्हणजे रस्ता, त्या रस्त्याने त्या वाटेने गेले की तुम्हाला कसलाच गुंता पडणार नाही अशी गॅरंटेड ठोक भाषा वापरतात. का तर त्यांनी त्याचा अनुभव घेतला. हे परमार्थ किंवा हे कीर्तन प्रवचन भजन हे टाइमपास म्हणून नाही, आपल्याला त्याचा अनुभव व्हायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे. तुम्ही दुकानात जाता, मार्केटमध्ये जाता, भाजी मार्केटमध्ये जाता काय, तर तुम्ही खरेदीला जाता, ते खरेदी करता आणि घरी येता. ते खरेदी करताना असंच आहे का, तुम्हाला आता ती सुविधा पण केलेली आहे. जसं तुम्ही कार्यक्रम संपला कसलाही घ्या, बर्थडेचा घ्या, तुमचा काल्याचा कीर्तनाचा घ्या, कसलाही कार्यक्रम संपला की जेवणाची सुविधा असते. 12वा 13वा असो, दशक्रिया असो नाही का. आणि प्लस अधिक अनाउन्समेंट करते की कुणी जेवल्याशिवाय बिनमुख जाऊ नये नाही का. बरं तिथं काय पद्धत आता आली, फास्ट आहे, कलियुग फास्ट आहे. काय की बुफे पद्धत आली नाही का. म्हणजे 4-8 माणसं वाढायला ठेवायची आणि वाढपे असायचे आणि मस्त आपली भारतीय बैठक असायची नाही का. परंतु आता परिवर्तन झालं, लोक सुधारले.
काय म्हणजे आर्थिक बाब सुधारली आणि आता बेंच आले. पूर्वी शाळेमध्ये बसायला बेंच नव्हते, मग आम्ही जमिनीवर बसायचो. जमीन असायची, कोबा पण नसायचा बरं का. नंतर कोबा आला. कोबा म्हणजे कळतं का, सिमेंट लावलेले प्लेन. हां, मग त्याच्यावर डिझाईन आली लादीची. हां, ती दोरी धरायची आणि ती म्हणजे वाटायला पाहिजे की लादी बसवली म्हणून, नाही का. त्याच्यात लगे परिवर्तन. आता पार्टेक्स परत गेली. आता एवढ्या लाद्या भारी आल्यात. कशासाठी? सुखासाठी. पण त्या लादीवर पाणी पडलेलं मालकाने, त्या मालकिनीनेच त्या लाद्या लावलेल्या असतात. ते पाणी पडलं ते याच्यावर, तर त्या मालकिनीला देखील कळत नाही आणि मग ती मालकीनं धावपळ करताना ती बघते. आऊट पाठीमागच्या भिंतीवर मार लागतो. आऊट आऊट किंवा ते आऊट आणि तो कमरेचा बॉल जातो. कोणाला 3 लाख रुपये खर्च येतो, कोणाला 4 लाख रुपये खर्च येतो. मग आता हे विकत दुःख आहे का सुख आहे? बघा आपण कुठून आलो. शाळेपासून तर फार म्हणजे जी बाजाराचा बाजार खरेदी करताना ती जेवणावर हे सर्व रेडीमेड आता एकदम. आपण स्वतः जायचं पंक्तीला आणि आपल्या हाताने घ्यायचं काय पाहिजे ती वस्तू आवडीची. आणि आता एवढे घेतात ना हौसेपोटी. ते खवय्ये कसे खवय दाखवतात तसे घेतात, पण अन्नाचा नाश करतात. अक्षरशः खात नाही. आणि बोलताना काय बोलतात श्लोक, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे बोलतं. उदर भरणे नो हे जाणीचे यज्ञ कर्म. आणि हा यज्ञ ते ढकलताना अर्धा टाकून देतो, अर्धा फेकून देतो, नाही का. मग अन्नाचा नाश करू नये. ज्या ज्या महापुरुषांनी जन्माला आले, ज्यांनी त्यांचा आता गौरव आहे, म्हणजे त्यांचा सर्वकडे गवगवा आहे. मठ बांधले, मंदिरं बांधली त्यांची. बघा गजानन बाबा, समर्थ म्हणजे साईबाबा, हे कसे महापुरुष झाले, जन्माला आले. आणि त्यांनी असं पाहिलं नाही, अन्नाची अवहेलना केली नाही. ते गजानन बाबा कुठे बसायचे? कचऱ्याच्या ढिगारावर बसायचे बिचारे. हा, आणि तिथे अन्नप्राशन करायचे, जे मिळेल ते खायचे. म्हणजे कितीतरी महापुरुष आहेत ते. मग ते का असं करायचे? पुसू नका काही आम्ही माणसात नाही, पुसू नका काही आम्ही माणसात नाही, पुसू नका काही आम्ही माणसात नाही, पुसू नका काही माणसात नाही. आम्ही देव होते ते. काय ते देवरूप झालेले होते, नाही का. मग देवरूप होण्यासाठी हा छंद लागायला पाहिजे. या हरिनामाचा छंद लागायला पाहिजे. मग आपण हे सर्व जाणून करतो, मार्केटिंग सर्व, भोजन बिजन खातो पितो सर्व जाणून, स्वयंपाक करतो सर्व जाणून. मग तशी भक्ती जाणून करू नये का? ते कळण्यासाठी हा निरोप आहे. हे साऊंड सिस्टीम तेवढ्यासाठी. आणि साऊंड सिस्टीम वाल्यांना पण दोष दिला जातो. त्यांचा मिक्सर बरोबर नव्हता, हा का, त्यांचं हेच बरोबर, स्पीकरच नाही बरोबर. आणि ज्यांना येतं, ज्याचा अनुभव आहे, तर त्याने ती वस्तू हाताळायला पाहिजे. प्रत्येक वस्तू. यांना पकवाजाचा छंद नाही, तर त्याने ते अवगत केले, आत्मसात केलेले आहे. म्हणजे गुरु केले त्याच्यासाठी, बरं का. 64 कलेचा गुरु. किती? 64 कला आहे. मग 64 कलेचे 64 गुरु करावे लागतील तुम्हाला. आणि एवढे गुरु करण्यापेक्षा एकच सद्गुरु करा की 64 कला अवगत होतील तुम्हाला. ज्ञान कले ना बाजारात मिले
कळेना, अक्कल बाजारात मिळेना. आता तुम्ही एवढे बाजार करता. पहिला छोटी छोटी असायची, छोटी दुकानं होती. आता दुकानांचा पण विस्तार झाला. काय आता मोठे मॉल झाले. बरं, ते ग्राउंडलाच नाही तर 3-3, 4-4, 5-5, 7-7 माळ्याचे मॉल झालेले आहेत. आणि प्रशस्त असं जे पाहिजे ते बुफे पद्धत, खायची नाही घ्यायची. कारण का जे पाहिजे ते घ्यायचं, जे पाहिजे ते घ्यायचं, निघायचं काउंटरवर. बघा, म्हणजे एवढी सुविधा केलेली आहे सर्व. तशी ही सुविधा केलेली आहे, तशी ही सुविधा केलेली आहे. हे टाइमपास म्हणून नाही की चला आपल्याला काही करमत नाही म्हणून जाऊन बसायचे. हा निरोप कशासाठी आहे? हा निरोप कशासाठी आहे की तुम्ही जिकडं बाहेर भटकता ना, सुखासाठी, सुखासाठी बाहेर भटकता, ते सुख घरी घेऊन येता. परंतु त्याच्यामध्ये सुख सापडतो का तुम्हाला? सापडतो, पण ते कसं क्षणिक सुख त्याला म्हणतात. कारण का जे तुम्ही खाता पिता ते लागलीच, जे पिता त्याची तल्लप आहे. जे खाता ते जेवण आहे, खाते की परत, म्हणजे ते कसं आहे तर क्षणिक आहे. आणि जे टिकाऊ आहे टाकाऊ पासून, आता जे क्षणिक आहे ते टाकाऊ आहे का तसंच राहतं पोटात. आणि टाकाऊ पासून टिकाऊ तयार करतात. टाकाऊ पासून बाबा बोलायचे श्रीपाद बाबा की याला 2 नंबरला जायचे, हातात तांबे आहे आणि जाताना पण आठवतो आनंदी पंडित नाही का, जाताना नाक धरून जातो. चालले कुठे? हगणदारी नाही का, आणि हा नाक धरून चालले. बरं, आता ते झालं. आता तुम्ही जो स्वयंपाक तयार करता तो कशावर करता? बाबा सांगायचे बरं का, गॅसवर करता नाही का. आणि हे जेवढे काही आपण त्याला काय बोलतो ऍसिडिटी, 338 त्या ऍसिडिटीमुळं शरीरामध्ये रोग उद्भवतात, त्रास होतो ऍसिडिटीचा. आणि त्या ऐकून छातीत कळ आली, कोणत्या अटॅक आला ना, गेला. इथं दुखत होतं. आणि ज्याच्या कोणत्या इथं दुखायला लागलं तर ते अर्ध कळते ते. आणि म्हणतो मग मला तर नाही ना तसा झटका येणार. अहो, हे ऍसिडिटीचे प्रकार आहेत, ते तुम्हाला कुठून कुठून अखंड ह्याच्यामध्ये फिरवतील. काय पूर्ण शरीरामध्ये ते फिरतं. बरं, ह्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत. किती? या देहरूपी घरामध्ये, या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत. हा का, आणि तेवढ्या नाड्या हा एक परमात्मा, ज्याला कृष्ण भगवंत बोलतो आपण नाही का, सहस्त्र नारी भोगुनिया ब्रह्मचारी. 16,000 बघा, 16,000 म्हणजे आपण अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी. मग एवढ्या ज्या नाड्या आहेत त्यांच्यामध्ये या रक्त विसरण करणाऱ्या वेगळ्या आहेत. आणि त्या रक्त विसरण करणाऱ्या परत त्यांच्या 10 नाड्या ज्या आहेत त्या मेन आहेत. जसं आपले देशाचा पंतप्रधान असतो बरं का, जसा आपला आत्मा हा देव आहे नाही का, तो अध्यक्ष आहे, प्रेसिडेंट नाही का, तसा कॅबिनेट मंत्री आले दुसरे. मग त्या मंत्र्यांमध्ये किती आहेत? तसे 10 नाड्या आहेत बरं का. आता त्यांच्या नावं सांगत नाही बसत, टाईम इज म्हणे नाही का. मग आता त्या नाड्या आतमध्ये सर्व कार्यरत आहे.
आणि मेन जी सुषुम्ना नाडी आहे आपल्या आता यात चालू आहे काय वापस नाही वाटतं चालू आहेत नाही का कुठल्या चालू आहेत बघा पश्चिम नाही नाही इडा 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 पिंगला इडा पिंगला त्या पल्ली. आड्या नाड्या नाड्या इडा पिंगला आणि सुषुम्ना नाही का आता ती जी आहे ती संपूर्ण शरीर चालवते पण ती कळत नाही पण इथं इथं येतं जातं ते आपण बोलतो आता एक चंद्र नाडी एक सूर्य नाडी आहे हा ते एकच चालू असते एक बंद असते एक रात्री चालू असते एक दिवसा चालू असते बरं का आणि जर ओरिजिनल नाम तुम्ही असेल तुमच्या जवळ तर दोन्ही नाड्या बंद होतात नाम घेताना दोन्ही जेव्हा समान होतं जेव्हा भरती येते समुद्राला काय चंद्र पौर्णिमेचा चंद्र त्याचं मुख पाहिलं की समुद्राला मुक्ती येते आणि ते पाणी समान होतं तसं आपलं नाम घेताना ज्या वेळेस जीव आणि शिव काय आता महाराजांनी सांगितले पण ते हे कधी इथं जर सांगितलंय महाराजांनी की नित्य भोगी परिणामची भोगुनी या चार नारी हा आणि पाचवीची इच्छा करी म्हणजे त्या पाचवीपर्यंत आपण ध्यानाला बसल्यानंतर ते ओरिजिनल जर नाम असेल तर मग पाचवीपर्यंत सहज गत्या जातो आणि गेल्यानंतर तिच्या पोटी समावल्या की नंतर मग प्रेतरूपी झाला शरीराचा भाव लक्ष्य रठाव स्मशानीचा नाही का असा श्वासोश्वास बंद होतो ते तात्पुरतं असतं बरं का आणि नंतर मग आता एवढा 8 तास कशासाठी तो नको आम्हाला तुमचा परमार्थ आणि हे आता तुम्ही आम्ही करणारे कोण तर महाराजांनी मगाशी सांगितलं नाही का चालून की बोलीत असे मंजूळ आणि बोलवितात आणि वेगळं असतं नाही का मग वेगळं म्हणजे कोण आहे ते तत्वच तुम्ही आहात ते देवच तुम्ही आहात ज्या सुखासाठी तुम्ही रात्रंदिवस तळमळ करता काय रात्रंदिवस इकडं तिकडं सुखा लागे करीसी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ एकच वेळ पंढरीला जायचंय मग तू अवघाची सुखरूप होशील आणि जन्मोजन्मीचे दुःख हे जन्मोजन्मी म्हणजे अनादी काळपासून हे आपल्या पाठीमागे लागलेले आहे बाबा नेहमी सांगायचे तुम्ही कृष्णाच्या वेळेला पण होता रामाच्या वेळेला पण होता म्हणजे ही जी अनादी परंपरा आली आता कलियुगापर्यंत म्हणजे तुम्ही आहातच मग तेव्हा तुमच्याजवळ हे नव्हतं का हे चुकलीवर मग फेरा पडे तो फेरा पडले म्हणून तुमच्या हे कानी पडतं नाही तर पडलंच नसतं पण काही काही शब्द असे येतात की अरे बापरे म्हणजे न करू न घेता असे कितीतरी जाणारे आहेत हा का कुणाचंच ऐकत नाही बरं नाही ते जाऊ द्या पिणाऱ्यांचं जाऊ द्या मद्यप्राशन करण्याचं जाऊ दे पण जे शुद्धीत आहेत जे पीत खात नाही चांगले आहेत पण तेही लक्ष घालत नाही ना हो तेही मानत नाही कसले काय कसला देव ना कसले काय आपल्याला सर्व काही करावं लागतं नाही का पण इथं तर सर्व सांगितलंय इथं सर्व सांगून मोकळे झालेले संत त्यांनी तो अनुभव घेतला काय आणि त्याने सांगितलं की देव कसा आहे देव बोलतो म्या बोलविल्या मी सर्व हे मी वधून घेतो तुमच्याकडनं म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या तुमचा प्राण हले आणि जगाशी चालविता मी एकू बघा हे देव एवढं सांगतं म्हणजे साधू संतांनी त्याचा अनुभव घेतला पण तो अनुभव शास्त्रामध्ये मांडला आणि तो या व्यासपीठावरून वधवायचा आहे आपल्याला ते मगाशी दादा बोलले प्रकाश दादा काय त्यांचं नाव स्वयंप्रकाश आहे बरं का उर्फ ते बोलले की शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती जे सद्गुरूंकडे तुम्ही नाम घेतलंय ते शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे काय सांगितलं आहे तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा बाबांच्या भाषेत बोलायचं झालं मग झक मारायला जातो का पंढरीला तिकडं मग पंढरी कळली का आ आया ही पंढरी आत्मा विठ्ठल आया ही पंढरी आत्मा विठ्ठल आया ही पंढरी आत्मा विठ्ठल पंढरी आत्मा
काया ही पंढरी आत आत्मा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. हा नांदत आहे आपल्या देहघरामध्ये. या कायारूपी हे जे शरीर आहे ना, या पंढरीमध्ये आहे आणि आपण जातो त्या पंढरीला. जाऊ नये अशातला भाग नाही. चांगलं लक्ष द्या, ऐका जरा. जाऊ नये अशातला भाग नाही. समजला म्हणून करू नये अशातला भाग नाही. काय त्याचं आपण बोलतो प्रबोध झाला, आता पुढचं काय करायची गरज नाही. काय नाथ महाराज काय सांगतात ते, जे जे दृष्टी दिसे ते हरिओ पूजा जप ध्यान त्याचे नाही नाही. पण काय सांगितलं, त्याचा अर्थ वेगळा करून घेतात. पूजा जप ध्यान त्याची नाही. आणि मग ध्यान तुम्ही करत नाही का? ध्यान म्हणजे लक्ष लावायला सांगितलंय ना. मग पूजा जप ध्यान त्याची नाही. मग आता हा जो निरोप आहे, हा पीठावरून ज्यांना समजला काय खरं, त्यानं इथून बोंबलायचंय. आणि ज्यांना नाही कळलं ते खोटं पण इथून बोंबलतात. काय ते पण बोंबलतात. कशासाठी? खोट लागले पाठीशी पोट लागले पाठीशी. मग आता ज्याने अनुभव घेतला त्यांना पोट नाही का? आहे ना. पण इथं काय सांगितलेलं आहे की जे ओरिजिनल ते ओरिजिनल, म्हणजे खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. आणि सत्य हे नेहमी सत्यच राहणार. संत संगतीने थोर लाभ झाला. 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 मोहनी रसाला मायालिक. मोहनी रसाला मायालिक. हाताने बाहेरी नाम रौद्रवैरी. हाताने बाहेरी नाम रौद्रवैरी. पैकरांताई पांडुरंग. पैकरांताई पांडुरंग. हाताने बाहेरी नाम रौद्रवैरी. हाताने बाहेरी नाम रौद्रवैरी. बघा दादांनी काय प्रमाण दिला. तुका म्हणे देह भरिला आणि मग काम क्रोध घर केले. येणे सोसे मन झाले हाव भारी. परत माघारी आम्ही परत माघारी येतो नाही का. कारण का जाळू नये नाव. कारण यांच्यासाठी यावं लागतं परत तिथं. आणि वस्तुस्थिती काय आहे, एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. आता आपण ही पंधरवड्याची एकादशी आहे आणि हा निरोप एकादशी म्हणजे माळकरी वर्ग आहे, मंडळ आहे म्हणून एकादशी करायची असं नाही. तर जे जे आपल्याला समजलंय की बाबा मनुष्य जन्म कशासाठी आहे, त्याचं इथे कर्तव्य काय आहे आणि ते जर केलं नाही त्याने तर मग काय होतं, तर हा लक्ष 84 योनीला लटकला जातो. म्हणजे किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. ती फजिती टाळण्यासाठी हा सर्व आपला समुदाय जमा होतो. आणि हा निरोप देण्याचं तेवढंच तात्पर्य आहे की हा निरोप तेवढ्याचसाठी की आपण मनुष्य जन्म आपल्याला कशासाठी दिलेला आहे. काय आपण सर्व प्रमाणे घेतो नाही का, दिले इंद्रिय हात पाय कान सर्व सर्व सर्व. आणि हे कशासाठी नेहमी ऐकतो, आपण नेहमी ऐकतो आणि नवे नवे
तर नामधारी त्याला जर सांगितले तर जरा व्यासपीठावर 5 मिनिटं बोला तर त्याच्या जीवावर येतं, नाही मला जमणार नाही ते. आणि ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही ना ते तडकी फडकी बोलतात डायरेक्ट इथे बघा. म्हणजे कशाचा परिणाम हा, आता दादा बोलले की संत संगती, जोपर्यंत आता त्यांची संगत घडली आपल्या, आता हे दादा येतात लाल शर्टवाले, त्यांचं नाव पण माहीत नाही, पण त्यांची नेहमी प्रेझेंटी असते आपल्या कार्यक्रमामध्ये हा का. आणि भरपूर मंडळी आहे, मग असती त्यांना ते ऐकून 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 मुखगत होतं आणि मग ते बोलू लागतात. परंतु इथं नामधारी जोपर्यंत त्याची भीड चेपत नाही तोपर्यंत तो काय बोलत नाही. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, म्हणजे गप्प बसायचं नाही. तुम्हाला एकदा खरं कळालं ना तर मग गप्प बसायचं नाही. त्यासाठी ही दवंडी आहे काय की धर्माचं जे आपल्याला पालन करायचे करणे, पाखंड खंडन. आता दादाने प्रमाण दिला ते पाखंड खंडन कशाचं करायचंय, जे आतमध्ये आहेत आपल्या काय जे षडविकार आहेत, मग त्यांना काय भजन मार्गाला लावायचे. हा नाही का, जनता जनार्दनची फसवणूक म्हणजे कसे इथं काय करत पैसा लागत नाही, मोल न लगे नाही का. कारण का एका जनार्दनी मांडले आणि देतो मोलाविना सर्व वस्तू. नाम फुकट चोकट नाम घेता न ये विट. हा देव घ्या फुका न लगे, पैसा लागत नाही, रुका लागत नाही. रुका म्हणजे पैसा. आणि ते देव घेऊन दारात आले पण तुकाराम महाराज दारोदारी गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपोचणी, आयता आला घरपोचणी, देवना लगे, देवना लगे, देवना लगे, देवना लगे, आठवणीचे उजीर लागे, आठवणीचे उजीर लागे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपोचणी, आयता आला देवग्या कोणी, आयता आला घर पोचवणे, देव न लगे. साठवण्याची जागा रुदली असे काय, म्हणजे जागा नाही तिथं. कांदे बटाटे स्वस्त झाले का 10 किलोच्या पिशव्या नाही 50 किलोची पिशवी आणतात प्रभाकर महाराज, आणि मग तिच्या खोलीत असं पसरून ठेवतो पंखा चालू खराब होऊन. आणि एका गोणीमध्ये एक जर कांदा, आताची कंडिशन आता जे क्लायमेट आहे ना तर 15 रुपये 20 रुपये किलो तांबाटी, पण रोज 3-4 त्याच्यामध्ये खराब होतात. तांबाट्याबद्दल बोलतो मी, रोज तांबाटी 2-4 जातात नाही का. कशाबद्दल बोलतो, तांबाट्याबद्दल. आणि कांदे ज्या वेळेस वास येतो, लक्ष नाही घातलं तिथं, अरे वास येतो कसला, मग ती ताईमाई अक्का आतमध्ये बघायला जाईल आणि हाताला लागलं, अरे कांदा खराब झाला. कांद्याबद्दल बोलतो बरं का मी. मग आता किती असे खराब होते का, एक कांदा नाचला की अखंड गोल खराब होते नाही का. तसं एका गावामध्ये नाही का पूर्वी असे सांगायचे, एक राजा राज होता, त्याला 2 पुत्र 2 बायका होत्या, एक आवडती एक नावडती काय, अशा गप्पा गोष्टी. तसं हे व्यासपीठावर असंच चाललंय, सासू सुनेच्या गप्पा सांगतात नाही का. ते सिरियल बघतात आणि ते इथून घेतात, ते समाजाला बोध करतात. हे इथं टाइम इज मनी. कशाला, या जीवाला कधी कौन दिन येईल कैसा नाही, या देहाचा भरोसा अजिबात नाही. कारण का चालता बोलता माणूस जातो, चालता बोलता काय क्षणभंगुर नाही भरोसा.
कोण दिन येईल कैसा, नाही का, येईल का सांगता येत नाही. म्हणून कल करे सो आज, आज करे सो इसी वक्त इसी वक्त, निकल जाएगा वक्त तो करोगे कब, नाही का, कधी करणार. मग मी माझ्या मित्रांना ते गच्छन्ति गेले नेहमी बोलायचो, कधी लागेल रे वेड्या तुला. मला असा नाही. होळी बंदुकी कधी लागेल वेड्या. कशाला प्रेमापोटी बोलायचं, ते ऐकत नव्हते. अभंगाच्या बोली ते ऐकतच नव्हते. ते शिवे घालायचे मला आणि सांगायचे हट ठेव बाजूला ते. मग मी रागाने ते बोलायचो, कधी लागेल कधी लागेल. जेवढे तुम्ही हे प्रल्हाद शिंदेचे अनुभव लिहितायत ना, ते आहेत दत्ता पाटील यांची गोष्ट, नाही का. पण त्यांनी ती गायलेली आणि आजरा अमर केली. आता कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी, म्हणजे हा माणूस बाहेर शोधत चाललाय देवाला आणि देव आहे आपल्या देहघरात. सर्व शास्त्र अभंग तेच सांगतंय आणि ते टकुऱ्यात येण्यासाठी निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रियांचा वडी लपून गो, इंद्रियांचा वडी लपून गो. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. आणि एकदा का निज वृत्ती काढले तर तुकाराम महाराज काय सांगतात, तुका म्हणे आता परणी नवरे, तुका म्हणे आता परणी नवरे. आता दिवस चारी देवी मेरी, आता दिवस चारी मेरी मेरी, आता निश्चिंती भाव दोघी भावा, आता निश्चिंती भाव दोघी भावा. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. आता हे तुम्हाला या जीवाला सांगितलेलं आहे की तुला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला असं करावं लागेल. आणि तुम्हाला धीर दिला जातो. धीर काय, जोपर्यंत आपण धीराने नेटाने करत नाही, ध्यान साधना व्यवस्थित करत नाही, पण आपण काय करतो, आपण नेहमीप्रमाणे ऐकतो, संत सज्जनाने घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. कशासाठी, ते सर्व झटकण्यासाठी. आणि चांगले चांगले आपले, मी नेहमी बोलतो ते आपले मंडळी व्यासपीठावरून बोलणारे म्हणजे जाणकार बरं का, की तो देव पाहण्याचा विषय नाही. काय आता देव पाहायला त्यांची प्रमाणे आहेत, पाहिला रे हरी, पाहिला रे हरी. हा पाहण्याचा विषय नाही का देव, पण कसं पाहायचं ते माऊली सांगतात. पाहता पाहणे दुरी सारुणी. दुरी सारुणी म्हणजे तुम्हाला खूप काही येईल, निळं काळं पिवळं ढवलं काय बरंच काय काय येतं तुम्हाला बसल्यानंतर ध्यानाला. कोंबडीच्या अंगावर पिसवं असतात ना, पिसवं, तर ती पण तुमच्या चेहऱ्यावर फिरल्यासारखी दिसतील. मच्छर बसल्यासारखं दिसेल की आला मच्छर, आणि तो अलगद हात लावायला जातो, तिथे नसतं ते तुम्हाला भुलवण्यासाठी ती माया येते, म्हणजे तुमची तपस्या भंग करण्यासाठी येते ती. पण ते तसं नसतं. म्हणून आपण निश्चय करायचा आहे. मग निश्चय कोण करतो, तुकाराम महाराज सांगतात. कोण निश्चय करतो, कोणी करायचा असतो निश्चय,
तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे निश्चयाचे बळ आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आपण जर निश्चय केला नाही तर मग आपल्याला ज्या फळाची आपण प्राप्ती केलेली आहे ते फळ आपल्याला कसं प्राप्त होईल बरं, नाही का? म्हणून आणि त्या फळापर्यंत जाण्यासाठी, त्या फळापर्यंत जाण्यासाठी काय करायला पाहिजे तर तुकाराम महाराज पाहिजे साधू म्हणावे कोणाची, 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 नित्य भोगी परनारी, नित्य भोगी परनारी, भोगोनिया चारणारी, भोगोनिया चारणारी, भोगोनिया चारणारी, भोगोनिया चारणारी, नित्य भोगी परनारी, नित्य भोगी परनारी, भोगोनिया चारणारी, भोगोनिया चारणारी, भोगोनिया चारणारी, भोगोनिया चारणारी. साधू म्हणावे कोणाची जो नित्य भोगी परनारीस, काय भोगुनिया चार नारी, जो नित्य परनारीशी भोगतो, काय त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बोलता बरं का? आणि आता पाचवीची इच्छा करी तर मग तिथे निश्चय व्हायला पाहिजे. निश्चय कोणी करायचे सांगा बरं? आता एकदा तुम्हाला नामस्मरण दिलं सद्गुरूने तर मग ते सद्गुरूने करून घ्यायचं का तुम्ही करून घ्यायचं? काय रीत काय आपल्याला बाबांनी रीत घालून दिलेली आहे. म्हणून जामीनदार ठेवलं. कोर्टामध्ये असा आरोपी सुटला जात, कोणाबद्दल बोलतो? आरोपीबद्दल बोलतो बरं का? मग त्याला सोडवण्यासाठी देखील जामीन लागतं. पण जामीन पण अपात्र ठरू नये का? तर त्याला घरपट्टी सकट त्याची कुंडली लागते दाखवायला मॅजिस्ट्रेटला, आणि तेव्हा तो बघतो बरोबर आहे की नाही जामीनदार. आता हळूहळू परिवर्तन होत चाललं. आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, ही झंझट नाही. आता फक्त तो आधार कार्ड, परत ते आता काय आलं, आता उमेद काढायची एटीएम नाही का ना. आता तुम्हाला पुढची सुविधा मी देणार आहे, ते आपल्या पंतप्रधानांना विनंती करून एटीएम आलं. एटीएम मध्ये बघा, म्हणजे यूज द ब्रेन बाबा सांगायचे, जरा मेंदू चालवा की जग कुठं चाललेलं आहे. ते एटीएमचं कार्ड त्या मशीनमध्ये एटीएम कार्ड घातलं, तिथं सूचना असते सर्व. मग हे टाइमपास आहे का? ही दवंडी टाइमपास आहे? नाही ना हो. असे रक्त ओकून मेले तरी पण काही ऐकत नाही. वाजत असे भोम कोणी नायकती खाणे, वाजत असे भोम कोणी नायकती खाणे. हरी हरी राम म्हणता जय गोर झाली आहे. उदा उदा जागा माझी वयाने, पंढरी वाचोने उठा उठा, जागे व्हा. आता हे पुन्हा की तुम्ही काय झोपल्यात का? नाही ना, जागे आहेत. नाही फक्त जागे आहेत, पण त्यांच्या तत्वानुसार तुम्ही झोपलेलेच आहात. जोपर्यंत साधूचा प्रबोध होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या झोपेतून उठत नाही, नाही का? मग कसे उठा जागे वारे आता
देवा माता सुख देवा त्या जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्म मरणाच्या म्हणजे व्यथा आपल्याला चुकवायच्या आहे म्हणून त्या चुकविण्यासाठी आपल्याला कुठंतरी शरण जायला पाहिजे. करा रे बाबा नो साधन साधन हरीचे धनी करुणीचे करू नका जेने न ये जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची आत्मतत्वाला किती किंमत आहे ते त्या पुढच्या चरणात सांगितले. भोगोनिया चारणा भोगोनिया चारणा भोगोनिया चारणारी भोगोनिया चारणा भोगोनिया चारणारी भोगोनिया चारणारी भोगोनिया चारणारी भोगोनिया चारणारी माधवीची इच्छा कर माधवीची इच्छा कर भोगोनिया चारणारी भोगोनिया चारणारी भोगोनिया चारणारी भोगोनिया मला धावत्या अभंगाचं चरण बोलायचं होतं मग तुम्ही होते ना असं लोक शोधताय आले देवाच्या मनात ते कोणाचे त्या वेळेस तो जो आनंद आहे अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला, अवघा रंग रंगी रंगलाची रंग रंगी रंगलाची रंग पण गेली माया पाहता पंढरीच्या राया पाहता पंढरीच्या राया पण वारे
हे चुकून गेले वाया पाहता पंढरी राया. त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर काय आपलं आता आपण म्हणजे 3 चरण झालेले आहेत. आपण भजन घेऊया. सोपार कुमाई सोपार कुमाई सोपार कुमाई हरे हरे. साधू म्हणावे कोणासे साधू म्हणावे कोणासे नित्यभोगी बनणारेसे भोगुनी आचरणारे पाचवीची इच्छा करी पाचवीशी भोग गेला तिच्या पोटी समावला तुका म्हणे साधू भला जन्म मरण नाही त्याला भोगुनी आचरणारी पाचवीची इच्छा करी विठाला विठाला तुका म्हणे साधू तोची बघा जन्म मरण नाही त्याला नाही का. आता सांगा मला जे प्रबोधारी मंडळी आहे नाही का पण इथं सांगितलेलं आहे नाही का आपल्या महाराज नेहमी घ्यायचे आपले हरिभक्तपरायण अरविंद महाराज जय हरी नाही का. आज त्यांची उणीव जाणवते इथे. तर ते पण नेहमी सांगायचे की ज्या क्षणी अनुग्रह लाभला प्रमाण काय घ्यायचे तर आपण आता जे नाही तेव्हापासून ह्या धर्ममंडपामध्ये आहोत. ज्या क्षणी अनुग्रह लादला त्या क्षणी हा मग ते चुकलियावर हळूहळू छाट करता करता ते परत इथंच येतं काय ते काही असो ते परत इथं आणि मग इथं आल्याचं ते हे मग भाग्य आहे तुमचं आमचं की हे ओपन जेल आहे. ओपन जेल जसं पैठणला ओपन जेलमध्ये आरोपी बाजारात खरेदी करायला जातात सर्व फिरतात ते बरं का सरकारी जेल आहे ते पण ते ओपन मध्ये म्हणजे एवढा विश्वास संपादन केलेला असतो ते कुठे जात नाही त्यांना माहित आहे. आणि ते सर्व जसं परमार्थ सर्व गोष्टी तुम्ही अप टू डेट करता तसं हे परमार्थ अप टू डेट करायला पाहिजे बरं का. यात किंचित असं इकडं तिकडं होता कामा नये. आणि हेच जगाला पटत नाही काय की म्हणजे यांच्याच अंगामध्ये वारे येतो कुठे यांच्या अंगामध्ये देव येतात कुठे. अरे देव येत नाही आणि जात नाही देव मुळच आहे काय देव आहे फक्त तेच नाम पाहिजे
त्या नामाने ती शक्ती जागृत होते बरं का. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगते की जन्म मरण त्याला नाही. मग उगीच बोलायची कडीना बोलायचं वाद आहे का. हा मरण माझे मरून गेले मज केले अमर. मग तुम्ही आता अमर नाहीत का. आता पण अमर आहात पण जीव या संज्ञेवर. पण ज्या वेळी तुमची खरी पावर येईल काय की घेईन मी जन्म परत. कशासाठी घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. मग एवढी पावर येते. ज्यांना खरं नाम भेटलं असेल त्यांना नामच भेटलं नसेल तर मग म्हणा रामकृष्ण हरी. मग परत या नाही का करा पंढरीच्या वाऱ्या. मग ते नुसतंच बोललेत का गुलाब बोरीवरी मुंगळा बाबलीवरी मुंगळा घाली येर झाल्या तैशा यांच्या वाऱ्या पंढरीच्या. मग आम्ही पण अगोदर वाऱ्या करायचो नाही पण मुद्दा 2 मिनिटात आहे थोडं सांगून टाकतो. वारी वारी म्हणजे नाही म्हणजे जाणून करा. जाणते ना गुरु भजीचे ना तसं समाजाला जाणून तुम्ही सांगता ना जाणून करा. मग कुठे आता हे आपण कशासाठी की जाणले म्हणून समाजासमोर मांडतो ना तसं तो मांडायला तर पाहिजेच आपल्याला. आता आपल्याला सत्यनारायणची पूजा घालायची समजा. मग तिथं तुम्ही काय बोलतात त्याला सत्यनारायणाचे पूजा मांडतात त्याला चौरंग मांडतात ना. त्याच्यामध्ये आतमध्ये सत्यनारायणाचा फोटो मांडतात. त्याला सजवतात त्याला मस्त की आपण गणपती बाप्पा त्याला कसं आरसला ते सजवतो तसं चौरंगाला सजवतो आणि ब्राह्मण बोलून ते पूजा अर्चा करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही रीतीप्रमाणे त्या रीतीप्रमाणे गेला तर ते जगाला कळून देण्यासाठी ते करायचे आपल्याला. पंढरीची वारी करू नये नाही जाणा ती अगोदर. पंढरी काय ही पंढरी ऐकतो ना आपण पण ती जाणले पाहिजे. हात आत्मा पाठवून त्याचा अनुभव घेतला पाहिजे. तो अनुभव असा येणार नाही त्याच नामाने येणार आणि तेच नाम पाहिजे. म्हणून कुठली काय आपण चर्चा करतो आत्मचर्चा आत्मिक चर्चा कुठलीही गोष्ट ती फक्त या निरोपासाठी करायची असते आपल्याला. तो फक्त ते निमित्त असतं. ते सत्यनारायणची पूजा म्हणा किंवा गणेश पूजा म्हणा. आपण घरात प्रवेश करतो ना तिथे नाही का आपण गणेश पूजा ठेवतो. कशासाठी ठेवतो पण तिथे तुम्हाला जे समजले ते कळवा. तिथे एक बाबा सांगायचे करोडो रुपये खर्च करतात. रेल्वेचा धंदा हिंदुस्थान भर आहे. मग तिथं ते का ठेवल्यात अनाउन्समेंट करायला. माहीत आहे ना सर्वांना नेहमी जाणार आहे ना गाड्या सर्वांना माहीत आहे ना. मग तिथे एक प्रवासी नवीन यायचा असतो त्या वेळेला त्याच्यासाठी एवढा खटाटोप असतो बरं का. म्हणजे जाळू नये नाव तुम्ही बोलते त्याला महत्व नाही. मागील आधार म्हणतात त्यांना पण यायचंय ना म्हणून ते तसं ठेवायचंय. आणि ते ठेवलं केलं की निरोप हाच द्यायचंय. निरोप हा द्यायचंय. आता भाऊजी प्रमाण घेतला की धर्माचे पालन करणे पाखंड खंडने हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. पण त्या कशाचं खंडन करायचं ते करायचं. आपल्याला बीज नाम वाढवायचं आहे ना. मग असं गप्प बसून चालेल का. तर ते बीज नाम वाढ होण्यासाठी तो निरोप ठेवायचा आहे. म्हणजे करू नये अशा भाग नाही करायला पाहिजे. परंतु जे तुम्हाला माहीत आहे ना त्याचा तिथून खंडन करा की बाबा अशाला अशी परिस्थिती आहे नाही का. आणि जोपर्यंत आपण त्याला कळत नाही तोपर्यंत मग नुसतंच आपण खर्च करतो का. रेल्वे खर्च कशासाठी करते त्या एकाला समजण्यासाठी नाही का. तसं आपण हे लोकांच्या कानापर्यंत 4 शब्द पडावे किंवा सज्जनांची पावलं लागावी नाही का. त्या भूमीला आता आपण बोलायचो बाबा आपल्या गावी आले असते त्यांच्या आपल्या मारुती मंदिराला पाय लागली असते. आपल्या घरादारांना नाना आले घरादार म्हणजे किती आनंद असतो किती उत्साह. म्हणजे आपल्यामध्ये जो भाव असतो सद्गुरूंबद्दल नाही का देवाबद्दल. मग देवाला काय पाहिजे असतं तुमचा भाव बाकी काय नाही. मग एक ना धड भाराभर चिकन करून काही फायदा नाही का. असो शून्य ते सुखे अधिक ते सारखे घरून घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल भोले जय भोले रे देवा पुढे उत्तरे नाही विचारे